सासरा जावयाचे नाते खूप खास असते. पडद्यावर अनेक दिग्गज अभिनेत्यांना आपण सासरे आणि जावयाच्या भूमिकेमध्ये पाहिले आहे. मात्र खऱ्या आयुष्यातही मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्यामध्ये सासरा आणि जावयाचे नाते आहे. आज आम्ही अशाच काही सासरे आणि जावयाच्या जोड्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अरुण कर्नाटकी. दिग्गज मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न अभिनेत्री रुही बेर्डेसोबत झाले होते. मात्र रुही बेर्डे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांनी अभिनेत्री प्रिया अरुणसोबत दुसरे लग्न केले. प्रिया अरुण यांचे आईवडील अरुण कर्नाटकी आणि लता असून हे दोघेही ॲक्टर होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासऱ्यांनी म्हणजेच अरुण कर्नाटकी यांनी अभिनयासोबतच अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलं आहे. त्यांच्या काही चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम देखील केलं होतं. मोहन गोखले आणि सुव्रत जोशी. नवोदित अभिनेता सुव्रत जोशी हा दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांचा जावई आहे. मोहन गोखले हे जबरदस्त अभिनय क्षमता असलेले मराठी अभिनेते होते. पुढे त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझे माहेर, माफीचा साक्षीदार आणि आज झाले मुक्त मी यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर अनेक हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये ते झळकले होते. सुव्रतने शुभांगी आणि मोहन गोखले यांची मुलगी सखी हिच्याशी लग्न केलं आहे. आता सखी आणि सुव्रत दोघेही अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहेत. अशोक सराफ आणि गजेंद्र जोशी. दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचे सासरे गजेंद्र जोशी हे देखील अभिनेते होते. गजेंद्र जोशी यांनी आधार, दैवाचा खेळ, सौभाग्यकांक्षिणी या चित्रपटात कामे केली. गजेंद्र जोशी हे अशोक सराफ यांचे मित्र होते. दुर्दैवाने गजेंद्र यांचे 40व्या वर्षी अकाली निधन झाले. पुढे जाऊन अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलीशी म्हणजे अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी लग्न केले. अलंकार जोशी आणि अंकुर राठी. 70 ते 80च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका गाजवणारे अलंकार जोशी सर्वांच्या परिचयाचे आहेत. मास्टर अलंकार या नावाने ते ओळखले जायचे. त्यांना अनुजा आणि अनिशा नावाच्या 2 जुळ्या मुली आहेत. या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनुजाने अभिनेता अंकुर राठीसोबत लग्न केले. आता अलंकार जोशी यांचा जावई अंकुरसुद्धा त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. प्रदीप वेलणकर आणि अभिजित साटम. दिग्गज अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा जावई अभिजित साटमसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. प्रदीप वेलणकर यांची मुलगी मधुरा वेलणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अभिनेता दिग्दर्शक अभिजित साटम यांच्याशी लग्न केले. अभिजित साटम हा शिवाजी साटम यांचा मुलगा आहे. अभिजितने संशय कल्लोळ, हापूस, कालो या सिनेमात काम केलं आहे. राजा गोसावी आणि साई बल्लाळ. दिग्गज विनोदी अभिनेते राजा गोसावी यांचे जावई साई बल्लाळ देखील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. राजा गोसावी यांची मुलगी शमा देशपांडे यासुद्धा गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर उतारवयात अभिनेते साई बल्लाळ यांच्याशी लग्न केलं. राजा गोसावी यांचे जावई साई बल्लाळ हे प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये काम करतात. सुदेश भोसले आणि प्रतीक देशमुख. गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मराठीबरोबरच हिंदीतही आपला ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार म्हणजे सुदेश भोसले. आता त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा कला क्षेत्रात नाव कमावत आहेत. त्यांची मुलगी श्रुती व्यावसायिक चित्रकार आहे. श्रुतीने सुप्रसिद्ध अभिनेता प्रतीक देशमुख ह्याच्याशी 2 महिन्यापूर्वी लग्न केले. सुदेश भोसले यांचा जावई प्रतीक शुभलग्न, सावधान, जजमेंट, गोल गोल गारा गारा, अजूनी या सिनेमात दिसला आहे. तो अभिनयासोबतच लेखक आणि निर्माता म्हणूनही नाव कमावत आहे. संदीप खरे आणि स्तवन शिंदे. नव्या जमान्यातील दिग्गज कवी म्हणजे संदीप खरे. त्यांची मुलगी रुमानी आणि जावई स्तवन हे सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. रुमानी ही तू तेव्हा तशी आणि दुर्गा या मालिकांमध्ये झळकली आहे. तिने नुकतेच अभिनेता स्तवन शिंदे यांच्याशी लग्न केलं. स्तवन शिंदे ह्याने तू तेव्हा तशी, अग्निहोत्र 2, जय भवानी जय शिवाजी या मालिकांमध्ये काम केलं आहे. आनंद जोग आणि हेमंत ढोमे. दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे हा आनंद जोग यांचा जावई आहे. दिग्गज अभिनेते आनंद जोग यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी क्षिती जोग ही सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिने 2012 साली हेमंत ढोमे ह्याच्याशी लग्न केलं. सध्या सर्वत्र गाजत असलेल्या हेमंत ढोमे ह्याच्या क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटात त्याचे सासरे आनंद जोग महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आले आहेत. गिरीश ओक आणि सुहृद गोडबोले. चोखंदळ अभिनेते म्हणून डॉक्टर गिरीश ओक यांची ओळख आहे. गिरीश ओक यांच्याप्रमाणे त्यांची मुलगी गिरिजा ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अभिनेता दिग्दर्शक सुहृद गोडबोले यांच्याशी लग्न केलं. गिरीश ओक यांचा जावई सुहृदने चिंटू, पितृऋण, पुणे 52, बाजे या चित्रपटांची निर्मिती केली आहे. उदय टिकेकर आणि आशिष कुलकर्णी.
मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा सर्व क्षेत्रात नाव कमावणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे उदय टिकेकर. यांची मुलगी स्वानंदी देखील अभिनेत्री आहे. 2023मध्ये तिने गायक आशिष कुलकर्णी ह्याच्याशी लग्न केलं. आशिष कुलकर्णी हिंदी इंडियन आयडॉलच्या 12व्या पर्वात स्पर्धक म्हणून झळकला होता. शिवाय त्याचे देशात परदेशात गाण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. तर या होत्या मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सासरे आणि जावयांच्या जोड्या. या यादीत कोणती जोडी राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.